नमस्कार. आज 20 मे मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी. कोण आहेत मल्हारराव होळकर? एक शिवाजी महाराजांच्या नंतरच्या शिवशाहीतले योद्धे नाही, एवढी ओळख नाही. शिवाजी महाराजांची शिवशाही भगवा अटकेपासून कटकेपर्यंत फडकलाच पाहिजे. त्यासाठी संपूर्ण उत्तर भारत आणि त्याचबरोबर पूर्व आणि दक्षिण भारत ह्यामध्ये असंख्य लढाया लढणारा एक महान योद्धा. कोणत्याही राजापेक्षा जास्त पराक्रम, शौर्य, सैनिक, संपत्ती, समृद्धी, नीती, बुद्धिमत्ता, युद्धनीती हे सगळं असताना सुद्धा आम्ही शिवाजी राजाच्या गादीचे सैनिक, आम्ही शिवाजी राजाच्या गादीचे शिपाई, आम्हाला सुभेदार केलं, हेच खूप मोठेपण मानणारा एक शिवाजी राजांच्या शिवशाहीवर मनापासून प्रेम करणारा सैनिक. सगळं जग म्हणत होतं की त्या काळामध्ये स्त्रीला सती गेलं पाहिजे. भारतामध्ये स्त्रीनी सती जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. दुश्मन आल्यानंतर स्वतःला जोहार करणाऱ्यांना आगीत फेकून देणाऱ्या स्त्रियांची सुद्धा मोठी महती गायली जायची. त्यावेळेस सतीच्या रीतीच्या विरोधात जाऊन आपल्या सुनेला हे राज्य तुला सांभाळायचं आहे, सती जायचं नाही म्हणून भीक मागणारा एक सासरा नव्हे तर पराक्रमी योद्धा कोण होता? तर मल्हारराव होळकर होता. आपण मल्हारराव होळकरांचं चरित्र जाणलं पाहिजे, समजलं पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत ते नेलं पाहिजे. पण अशा पराक्रमी योद्ध्यामुळेच आज असे तो हिमाचल हिंदवी स्वराज्य भगवा भारत राष्ट्र निर्माण झालेला आहे. याचा विसर नाही पडला पाहिजे. असं काय होतं की मल्हारराव होळकरांनी ते आपलं राज्य नाही मानलं, पण ते शंकराचे पाईक होते आणि ते नेहमी म्हणायचे की हा जो काही पराक्रम आहे, मला हा माझा जो काही पराक्रम आहे, हा देवाने दिलेल्या पराक्रमाची मी देणगी समजतो. किती श्रद्धा, किती निष्ठा आणि किती शौर्य, खरोखरच खूप छान. आपण त्यांचा नीट इतिहास समजून. 1693 साली धनगर समाजात जन्मलेला एक छोटा मुलगा वयाच्या 3व्या वर्षी पितृछत्र हरवल्यानंतर आपल्या मामांच्या गावी जातो आणि मामांच्या गावीत मोठा होत असताना घोडदळातील एक सैनिक, घोड्यावर बसणारा एक साधा शिपाई म्हणून तो आपल्या जीवनाला सुरुवात करतो. पण त्याचं जीवन असं बहरत नेतो पराक्रमाच्या जोरावर की बघता बघता त्याच्या पराक्रमाने तो एकापेक्षा एक पुढचं पद घेतो आणि त्याच्या जीवनाला खरी कलाटणी मिळते ती पहिले पेशवे बाजीरावांच्या भेटीने. बाजीरावांची त्यांची भेट ही फक्त भेट नाही, ती मैत्रीत रूपांतर होतं आणि मैत्रीनंतर एका प्रचंड ढालीमध्ये, तलवारीमध्ये आणि तेजामध्ये त्याचं परिवर्तन होतं. पहिल्या बाजीरावांचा, पहिल्या पेशव्यांचा, बाजीरावांचा शब्द म्हणजे प्रमाण म्हणणारा हा एक वेगळा पेशवा तयार होतो, जो उत्तर भारतामध्ये शिवशाहीचं, शिवराज्यांचं स्वप्न साकार करण्याचं पुंज होतो. किती लढाया लढाव्यात त्यांनी? एक नाही, दोन नाही, तीन नाही, शेकडो लढाया लढत संपूर्ण भारत कित्येक वेळेस पादांकरात केलेला असतो. 1720 ची बालापूरची लढाई, मल्हाररावांचं वय अवघे 27, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकली. 1728 ची पालखेडची लढाई मल्हाररावांनी मराठ्यांना जिंकून दिली. 1728 ची निजामाविरुद्धची विजयी आणि निर्णायक विजय, त्याच्यानंतर निजामाचं कंबरडच मोडलं. कुणी केलं? मल्हारराव होळकरांनी केलं. आणि त्या सगळ्यांचा कहर 1729 ला माळवा प्रांत कुणी जिंकला आणि स्वराज्यात सामील केला? मल्हारराव होळकरांनी केला. आणि त्यानंतर तो आजपर्यंत भगवा झेंडा फडकवणारा माळवा प्रांत व त्याची इंदोरची राजधानी आज पण शिवशाहीचं आणि हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून समजले जाते. हे श्रेय कोणाचं? मल्हारराव होळकरांचं. 1751 ची फिरुकाबादची लढाई, 1738 ची भोपाळची लढाई, अशा कित्येक लढाया. मल्हारराव आता उत्तरेत गेलेत म्हणून म्हणत असतानाच कधी तंजावरपर्यंत धडकतील आणि मराठी सैन्याला मदत करत आपल्या शत्रूचं कंबरड मोडतील. मग तो टिपू सुलतान असो, तो आदिलशाह असो, ती निजाम असो, ती कुतुबशाही असो किंवा ती मुघलशाही असो, सगळ्यांच्या छातीमध्ये धडका बसवणारा त्यावेळेचा योद्धा कोण होता? तर तो मल्हारराव होळकर होता. इंदोरला आपलं साम्राज्य स्थापन करत असताना जेव्हा पुण्याला आणि शिवशाहीला
शाहू महाराजांच्या संस्थांना आणि पेशव्यांना गरज पडली तेव्हा आपला खजिना रिकामा करून पाहिजे तेवढी मदत आम्ही तुम्हाला करतो, पण आपण खंबीर राहा हे सांगणारा संदेश देणारा योद्धा कोण होता? तर तो मल्हारराव होळकर होता. पानिपतच्या लढाईमध्ये आपण गुरिला वॉर करू, वेस्टर्न पद्धतीचं वॉराची आपल्याला सवय नाहीये. आपण युरोपियन पद्धतीचं वॉर नाही केलं पाहिजे. समोरासमोर वॉर करण्यापेक्षा आपण अब्दालीचे सगळे सैनिक गुरिला पद्धतीने जाऊन अगोदर त्याला खिळखिळा करू आणि नंतर दिल्लीवर कब्जा करू, हा मोलाचा सल्ला देणारे कोण होते? मल्हारराव होळकर होते. पण पानिपतच्या लढाईमध्ये प्रचंड नुकसान झाल्यानंतर सुद्धा आपला माळवा प्रांत आणि राजस्थानमध्ये राजपुतानातले जेवढे राज्य सांभाळता येतील ते सांभाळून पुन्हा एकदा शिवशाहीला दिल्लीपर्यंत धडक मारण्याची ताकद देणारे कोण होते? मल्हारराव होळकर होते. पानिपतच्या दारुण पराभवानंतर छिन्न विछिन्न झालेल्या मराठ्यांना आश्रय देऊन जिवंत ठेवणारे कोण होते? मल्हारराव होळकर होते. आणि पुढं शिंदेंनी ठरवलं, शिंदेंना परत ताकद देऊन महादजी शिंदेंची पाठराखण करत दिल्लीचं तख्त फोडण्यासाठी मराठेशाहीच्या पाठीमागे राहणारे कोण होते? मल्हारराव होळकर होते. म्हणून मल्हारराव होळकरांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. एक जबरदस्त योद्धा, युद्धनीतीतला तज्ज्ञ, युद्ध कसं लढावं, केव्हा लढावं आणि कशा पद्धतीने लढावं याची जबरदस्त जाण असलेला, पहिल्या बाजीराव आणि शिवशाहीवर म्हणजे शाहू महाराजांवर नितांत श्रद्धा असलेला, नेतृत्वावर श्रद्धा असलेला, स्वतःला कायम सैनिक आणि शंकराचा भक्त म्हणणारा कोण होता? तर तो मल्हारराव होळकर होता. मल्हारराव होळकर हे कुठल्याही राजांपेक्षा आपल्या कमी नाही आहेत. आपण बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे यांच्या कथा ऐकता ऐकता थकून जातो किंवा तृप्त होतो, असं नाही आहे. त्यांच्या बरोबरीच मल्हारराव होळकरांचं सुद्धा नाव घ्यावं इतके ते मोठे होते. हा इतिहास आपण पुढच्या पिढीपर्यंत नेणं गरजेचं आहे. जेव्हा मल्हारराव होळकरांच्या सर्व लढायाने त्यांचं कर्तृत्व पुढच्या पिढीला लक्षात येईल, तेव्हा लक्षात येईल की अरे आपला महाराष्ट्र, आपले मराठे आणि आपला देश हा इतक्या प्रगल्भ नेतृत्वाने आणि त्यांनी रक्त सांडल्यामुळे आजपर्यंत टिकून आहे. अगदी दक्षिणेपर्यंत घुसलेल्या मुघलशाही, टिपू सुलतान, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही यांना मुळापासून उखडून काढण्यासाठी अशा अनेक योद्ध्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात वरचे कोण असतील तर निश्चितपणे एक मल्हारराव होळकर आहे. आज त्यांची स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृती जागवताना आपण याचा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ती सर्वोत्कृष्ट राजा म्हणून प्रसिद्धीस पावली ती अहिल्यादेवीला आपल्या घरात सून म्हणून आणणारे आणि तिला सर्वस्व अधिकार देऊन मोठी राणी करण्याचं मन दाखवणारे, मन मोठं करणारे कोण होते? मल्हारराव होळकर होते. एक सासरा आपल्या सुनेला याचना करतोय की बेटा माझं एकच मागणं मान, मी तुम्हाला शब्द दिलास की हो मामांजी मी तुमचं सगळं ऐकेल, तू सती जाऊ नको. आपल्या मुलाचं ज्यावेळेस शरीर छिन्न विच्छिन्न होऊन त्याच्या समोर असतं, बाणांनी त्याचा जीव गेलेला असतो, त्यावेळेस हा राजा मुलाच्या क्रोधाने अत्यंत संतप्त तर असतो, पण त्याला माहीत असतं की आज माझं आणि माझ्या मुलाचं शौर्य जर पुढं राखायचं असेल तर त्याला राखायला एक चांगला नेता लागेल. आणि जेव्हा नेतृत्व गुण तो आपल्या सुनेमध्ये बघतो तेव्हा त्या सुनेला सती झाल्यापासून परावृत्त करून आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावी अशी राजमाता अहिल्यादेवीचा निर्माता, पालक, खरा करता कोण होता? मल्हारराव होळकर होता. म्हणजे सामाजिक स्थितीचं भान असलेला, देशाची एकात्मता राखणारा, असे तू हिमाचल अटकेपासून कटकेपर्यंत शिवशाहीचं राज्य स्थापन करण्याची जिद्द असलेला आणि त्यासाठी वेळ प्रसंगी 2 पावलं मागं आला तरी चालेल, 2 अपमान सहन करावे लागले तरी चालेल, पण मराठ्यांमध्ये फूट होऊ देणार नाही ही भूमिका घेणारा कोण होता? तर तो मल्हारराव होळकर होता. त्या मल्हारराव होळकरांची पुण्यतिथी आज आपण चांगल्या पद्धतीने साजरी करू. आपणही त्यांचा इतिहास वाचावा, जेवढा अधिक इतिहास जमा करता येईल तो करावा आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, हीच मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. आणि पुनश्च एकदा मल्हारराव होळकरांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक आदरांजली वाहतो.